मच्छीमार समाज कोकण याच्यामध्ये जो आम्ही मच्छीमार लोक सगळे आहोत, त्यांचा प्रॉब्लेम मला पहिला असा वाटतोय, की आमच्या ज्या बोटी आहेत, ह्या आमच्या लायसन ह्याचं आहे, ट्रॉलिंगचं आहे. पण आम्हाला शासनाकडून आजपर्यंत डिझेल मिळत नाही. आता तुम्ही मला सांगा, आम्हाला जर पर्सननेट बोटवाल्यांना जर डिझेल नाही मिळालं, तर आम्हाला पंपावर जावं लागते आणि त्याची जी सबसिडी वगैरे काय असते ती आम्हाला मिळत नाही. हा पहिला आधी आमच्या मच्छीमारावर डिझेल जे हे शासन देत नाही, हा पहिला मुद्दा आमचा मच्छीमारावर अन्याय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की कोकण मच्छीमार जे सगळे आम्ही लोक आहोत, त्यांना फारसं शासनाकडून अनुदान आणि सोयी-सुविधा हे मिळत नाही. तशा थोडक्यात जर बोललो तर आज आमच्या इथल्या मच्छीमार महिला, त्यांना मच्छी विक्रेतेसाठी जागा नाही आणि त्यांना त्यांची मुलं जर ते मच्छीमारी विकून जर 4 पैसे मिळत नसतील, तर मग ते आपल्या मुलांना शिक्षणला कसं शिकवणार? हा एक मुद्दा आहे माझा.